तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सी लँग्वेजमधून हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम. सर्वप्रथम ॲड बटनवरती क्लिक करून आपल्या फाईलला नाव देऊया main.c. तुम्ही म्हणता मेन तर ठीक आहे, .c का बरं? एक्सटेन्शन आहे .c लँग्वेजचं. एंटर करूया. तर या ठिकाणी असा आपला नवीन फाईल ओपन होईल. त्या ठिकाणी आपण टाईप करणार आहोत #include #include stdio.h. तर तुम्ही म्हणसाल आता हे का लिहिलं आहे #include stdio.h. तर ही एक स्टँडर्ड इनपुट आउटपुट लायब्ररी आहे आणि ही लायब्ररी आपण का लिहिली आहे इथं, कारण आपण एक खाली printf फंक्शन वापरणार आहोत, त्यामुळे आपण stdio.h ही लायब्ररी लिहिली आहे. त्यानंतर खाली इंट मेन, तुम्ही म्हणसाल आता इथे इंट मेन का लिहिले, कारण कोणताही कंपायलर प्रोग्राम वाचायला कुठून चालू करतो तर ह्या इंट मेनपासून. आणि ह्या ओपनिंग कर्ली ब्रॅकेट कशासाठी आहे, तर इथून माझा प्रोग्राम चालू झाला आणि इथे संपला हे सांगण्याकरिता. तर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत परत रिटर्न RETURN रिटर्न 0. तुम्ही म्हणसाल आता हे रिटर्न 0 का लिहायचं, तर रिटर्न 0 लिहिण्यामागचं कारण एवढंच आहे की आपल्याला कंपायलरला सांगायचं आहे, ऑपरेटिंग सिस्टमला सांगायचं आहे की हे ऑपरेटिंग सिस्टम माझा प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला, त्यामुळे आपण रिटर्न 0 लिहितो इथं. आणि आपण इथं एक फंक्शन यूज करणार आहोत print हे याला म्हणतात पॅरेंथेसिस. त्यानंतर आपण ह्यात डबल कोट देणार आहोत आणि डबल कोटमध्ये जे काही तुम्हाला स्क्रीनवरती प्रिंट करायचं आहे त्याचं नाव लिहायचं. तर आता मला या ठिकाणी प्रिंट करायचं आहे हॅलो वर्ल्ड आणि शेवटी सेमीकोलन द्यायला विसरायचं नाही. इथून कर्ली ब्रॅकेट चालू झाला आणि इथं कर्ली ब्रॅकेट संपला. तर या कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये ज्या ज्या लाईनी येतील त्याच्या शेवटी हे सेमीकॉलन द्यायला विसरायचं नाही. सेमीकॉलन का द्यायचा, तर आपल्याला थोडक्यात कंपायलरला सांगायचं आहे की हे कंपायलर माझी लाईन इथं संपली. ही एक पद्धत आहे. आपण जसं मराठीमध्ये लाईन संपल्यानंतर फुल स्टॉप देतो, त्याचप्रमाणे सी लँग्वेजमध्ये तुमची लाईन संपली की तुम्ही सेमीकॉलन देता. आणि बरेच जण इथंच चूक करतात की सेमीकॉलन द्यायला विसरतात आणि नंतर मग त्यांचा प्रोग्राम रन होत नाही, एरर येतात. त्यामुळं अशा प्रकारे आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहिलेला आहे. #include stdio.h हे एक स्टँडर्ड इनपुट आउटपुट लायब्ररी आहे. इंट मेन हे एक फंक्शन आहे. त्यानंतर printf फंक्शन आपण वापरलेलं आहे, कारण या लायब्ररीत printf हे एक फंक्शन आहे, त्यामुळं आपल्याला इथं इन्क्लूड करावी लागली ही लायब्ररी. त्यानंतर printf लिहिल्यानंतर आपण ओपनिंग ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये हॅलो वर्ल्ड लिहिलेलं आहे. या डबल कोटमध्ये तुम्ही जे काही लिहिचाल ते आउटपुट स्क्रीनला आहे तसं शो करतं. त्यानंतर सेमीकॉलन रिटर्न 0. ऑपरेटिंग सिस्टमला आपल्याला सांगायचं आहे की हे ऑपरेटिंग सिस्टम माझा प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला, त्यामुळे. त्यानंतर आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत आणि रन कोड. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे हॅलो वर्ल्ड. तर अशा प्रकारे आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.